तर एक मोठी बातमी समोर येते शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे वंचित राहिले होते। लाडकी बहीण श्रीमंत होणार, लाडकीचा पगार घसघशीत वाढणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये 278 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। राज्यात मान्सूनचा जोर वाढलेला असून 278 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। कोकण आणि घाटमाथ्यासह नाशिक जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस झालेला असून त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। मंगळवारी म्हणजेच तारीख 7 रोजी पुणे जिल्ह्यातील दावडी घाटमाथ्यावरती सर्वाधिक 688 मिलीमीटर पाऊस झालेला असून तर नाशिक जिल्ह्यातील दाहेडेवाडी येथे 170 मिलीमीटर आणि त्र्यंबकेश्वर येथे 166 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आता अवैध सावकारी केली तर 7 वर्षांपर्यंत कारावास होणार, तसेच 1 लाखांच्या दंडासह तुरुंगवासासाठी दुरुस्ती विधेयक। वायनाडमध्ये भूस्खलनामध्ये दोघांचा मृत्यू झालेला असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आपत्ती ओढवल्याचा मुख्यमंत्री सतीशन यांनी आरोप केलेला आहे। राज्यभरामध्ये पावसावरती विश्रांतीचे ढग असून 20 जुलैपर्यंत खंड पडणार आहे। याचे कारण काय असणार आहे? अफगाणिस्तानचे कोरडे वारे आणि एल निनोचा फटका बसणार आहे। याचा परिणाम काय होणार आहे बघा। पेरण्यांचा खोळंबा होणार, तसेच सलग पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असणार। तुकाराम मुंढे यांच्या FDA विभागाची वर्धा गोरज भंडारावरील कारवाई ही अवैधच ठरलेली आहे। कायदेशीर प्रक्रियेचे पालन झालेले नाही, असे हायकोर्ट म्हणाले। अमरनाथमधील बर्फाचे शिवलिंग हे 5 दिवसांमध्ये वितळलेले असून भाविकांची गर्दी आणि वाढते तापमान याचा परिणाम होतोय। घरचे बियाणे उगवले आणि कंपनीचेच फसले, बोगस बियाण्यांच्या संशयाने संताप व्यक्त होतोय। लोहारा परिसरामध्ये शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट असून कृषी विभागाकडे कारवाईची मागणी केली जाते। 3 महिन्यांचे रेशन धान्य एकत्रित वितरित होणार। ऑगस्ट ते ऑक्टोबरचे धान्य 31 ऑगस्टपर्यंत वाटपाचे राज्य शासनाचे निर्देश देण्यात आलेले आहे। धान्य उचलण्यामध्ये विलंब झाल्यास वाहतूक कंत्राटदारावरती कारवाई केली जाणार। वाऱ्यामुळे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळलेले असून नाशिकमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। राज्यामध्ये विदर्भाचा काही भाग आणि मराठवाडा सोडला तर अन्य भागामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग झालेली आहे। नद्या धोक्याच्या पातळीवरती असून बंधारे गेले पाण्याखाली। रत्नागिरीमध्ये दरड कोसळून 2 जण बेपत्ता झालेले आहे। मराठवाड्यामध्ये खरीप पेरणी 17.87 लाख हेक्टरने घटलेली आहे। मान्सून विलंबाचा शेतीला फटका बसत असून मराठवाड्यामध्ये 58% पेरणी झालेली आहे। यंदा आतापर्यंत 153.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 13% तूट आहे। राम मंदिर ट्रस्टकडे 32 किलो सोने, 1518 किलो चांदी सर्व सुरक्षित आहे। कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांचा दावा केला जातोय। भाविकांनी अर्पण केलेल्या 2926 मौल्यवान वस्तूची संपूर्ण नोंद ठेवलेली आहे। देणगी गैरव्यवहाराचे पुरावे असल्यास STIकडे सादर करा, ट्रस्टचे आवाहन केले जाते। अकोला परिसरामध्ये सुद्धा सोयाबीन उगवले नसल्याच्या हजारो तक्रारी आहेत। शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट असून बोगस बियाण्यांच्या बदल्यामध्ये बियाणे देण्याचा कृषी विभागाचा आदेश आहे। पुन्हा विश्वास कसा ठेवणार? नव्या पावसाळी प्रणालीसाठी आणखी 8 दिवस प्रतीक्षा असून पुढील आठवडाभर विदर्भामध्ये तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त होतोय। सोयाबीनची उगवण कमी असून बियाण्यांच्या गुणवत्तेवरती शेतकऱ्यांचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बार्शी टाकळी तालुक्यामध्ये दुबार पेरणीचे संकट आहे। मान्सूनच्या विलंबनामुळे रानभाज्यांची प्रतीक्षा असून अकोटच्या बाजारामध्ये रानभाज्यांची आवकच नाही। ज्वारी खरेदीचे केवळ 5.50 कोटी वितरित करण्यात आलेले असून 48.12 कोटी बाकीचा आहे। खरीप पेरण्यांसाठी आधार। NPA 2000 कोटींवरती असून आता बँकांना सुद्धा कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे। शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे असून अंमलबजावणीबाबत जिल्हा स्तरावरती अद्याप सूचनात नाही। प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज मागवलेले आहे। शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, कृषी विभागाचे आवाहन केले जाते।
शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनांवरती 90% अनुदान मिळणार. जुलै अखेरपर्यंत विशेष मोहीम असणार आहे. अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गामधील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा याकरता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन पिकावरती वाणी तसेच कीटकाचा हल्ला होतोय. वेळेमध्ये नियंत्रण न केल्यास पीक धोक्यामध्ये येण्याची भीती व्यक्त होते. प्रादुर्भावाने पिकाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होणार. महागडे सोयाबीन बी ठरले फसवे. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. 3,800 रुपयांची बॅग मातीमोल झालेली आहे. तक्रार करून सुद्धा कंपन्यांकडून सहकार्य होत नाही. कर्जमुक्ती योजनेसाठी पीक कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करा. प्रशासनाचे आवाहन केले जाते. फार्मर आयडी सुद्धा अनिवार्यच नाही. याकरता अद्याप ही ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या माही सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत सुविधा केंद्र किंवा संबंधित बँक शाखा किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. उजनी मृत साठ्यातून बाहेर पडलेले असून प्लसकडे वाटचाल होते. शेतकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. पाणी साठ्यामध्ये 24 तासांमध्ये 10 TMCची भर पडलेली असून पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठच्या मार्गावरती. शक्तीपीठ महामार्ग 334 हरकती मुदत संपण्यापूर्वी सातबाऱ्यावरती नाव. पंढरपूर तालुका विरोधाच्या संघर्षाला वाढती दार. करकम भागामध्ये 188 हेक्टर क्षेत्र होणार बाधित. चक्रीवाऱ्यांनी दिशा बदललेली असून ढगफुटी टळलेली आहे. गोदावरीला पूर आलेला असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली. त्र्यंबकला पूल गेला वाहून. 3 तालुक्यांना ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसलेला असून नाशिक जिल्ह्यातील 8 धरणांचा जलसाठा वाढलेला आहे. इगतपुरीला 200, त्र्यंबकेश्वरला 125 तर सुरगाण्याला 149 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. कोल्हापूर, साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून नद्या धोक्याच्या पातळीवरती आहे. विदर्भाचा काही भाग आणि मराठवाडा सोडला तर अन्य भागामध्ये पावसाची बॅटिंग. उशिरा आलेल्या मान्सूनचा फटका बसत असून यंदा पेरणी क्षेत्र हे 21% घटलेले आहे. ऊसाचे क्षेत्र मात्र 1 लाख हेक्टरने वाढलेले आहे. ताक पिकाच्या क्षेत्रात सुद्धा वाढ झालेली आहे. मालेगाव शहर पूर क्षेत्रातील 11 वसाहतींना अतिवृष्टीचा धोका निर्माण झालेला आहे. अग्निशमन दलाकडून आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, साधनांसह सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला. त्र्यंबकेश्वरला 24 तास पावसाचा जोर असून नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे. नांदूर मधेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडलेले असून 2,11,965 क्युसेकने नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. येवला तालुक्यामध्ये कापसाचे 3.5% क्षेत्र असून 36,000 हेक्टरवरती खरीपाची पेरणी, मका 61 तर सोयाबीनची 48% पेरणी पूर्ण झालेली आहे. मराठवाड्याला फटका बसलेला असून पेरणी 17.87 लाख हेक्टरने घटलेली आहे. सरासरी केवळ 58% क्षेत्रावरतीच पेरणी झालेली असून विभागामध्ये 13% पावसाची तूट दिसून येते. मुदत संपलेल्या द्रवरूप जीवाणू खतांचे वाटप केले जाते. औसा तालुक्यातील हा प्रकार घडत असून नवीन तारखेचे लावले स्टिकर. आष्टी तालुक्यामध्ये 7 जुलैपर्यंत केवळ 14% क्षेत्रावरतीच खरीपाची पेरणी पूर्ण झालेली आहे. कमी पावसावरती शेतकऱ्यांनी केले पेरणीचे धाडस. वडवणीमध्ये अपुऱ्या पावसावरती 80% पेरण्या पूर्ण झालेल्या असून दुबारचे संकट मात्र गडद आहे. वडवणीत ऊसाचे क्षेत्र घटलेले असून कापूस सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये 3 मंडळात अतिवृष्टी झालेली असून जालन्यातील रस्ते झाले चिखलमय. अपेक्षित होता 170.2 मिलीमीटर, बरसला 191.5 मिलीमीटर. मंगळवारी सकाळी 2 तास संततधार पावसाची हजेरी बघायला मिळाली. मध्यम पावसामुळे खरीप पेरणीला वेग आलेला असून 58% पेरा पूर्ण झालेला आहे. जालना जिल्ह्यासाठी कृषी क्रांती, 3,000 शेतकऱ्यांना मिळणार रेशीम शेतीचे बळ. प्रशासन व ग्लोबल विकास ट्रस्टचा सामंजस्य करार. जाफराबाद तालुक्यामध्ये 62 पैकी 38,000 हेक्टरवरतीच खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. रोहिणी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहे. पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. घरकुल झाले मंजूर पण एकही हप्ता भेटला नाही. हदगाव तालुक्यामध्ये तब्बल 3,500 घरकुल अपूर्ण आहे. खरेदी मुदत संपलेली असून नोंदणी करून सुद्धा शेकडो शेतकऱ्यांचा ज्वारी मक्का घरातच पडून आहे. बारदाण्याचा तुटवडा, गोदामांची अपुरी व्यवस्था आणि नियोजनातील त्रुटींमुळे खरेदी प्रक्रिया रखडत असल्याचा आरोप केला जातोय.
फार्मर आयडी नाही पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी 90,000 शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झालेला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ॲग्रिस्टेकवरती झाली नोंदणी चांगली. धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र मागे राहिलेल्या शेतकऱ्यांची अडचण तातडीने काढा. शंखी गोगलगायीनंतर पिकांना आता पैसा किडीचा विळखा. कळंब तालुक्यामध्ये मांजरा नदीकाठच्या सातरा खोंदला भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. दुधामध्ये भेसळीसाठी साठवलेली 61 गोण्या व्हे पावडर जप्त करण्यात आली. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भूममध्ये अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा. पीक विम्याचा खेळखंडोबा. प्रीमियम 306 कोटी आणि दिले फक्त 145 कोटी रुपये. परभणीमध्ये भरपाई वितरणात दिरंगाई होते. 53% रक्कम प्रक्रियेमध्ये अडकलेली असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. अगोदर विद्यार्थ्यांना गणवेश द्या मगच पैसे. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये निरुत्साह. मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली. मोफत गणवेशासह पाठ्यपुस्तकांचा सुद्धा खोळंबा होतोय. 12,000 विद्यार्थ्यांना उधारीवरती गणेश. कृषी सहसंचालकाच्या टेबलावरती आक्रमक शेतकऱ्यांनी ठेवले बोगस बियाणे. युवा स्वाभिमानचे आंदोलन. 140 रुपये किलोचे बियाणे ठरले फेक. यंदा युरिया डीएपी खताचा तुटवडा भासत असून हंगामाच्या प्रारंभी शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये 45% पेरणी आटोपलेली असून तर कुठे शेतकऱ्यांना अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षाच आहे. अखेर महाडीबीटी 2.0च्या 72 योजना बंद झालेल्या आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलचे महाडीबीटी 2.0 मध्ये रूपांतर करून 1 महिना पूर्ण झालेला आहे. मात्र तांत्रिक काम अद्याप सुद्धा अपूर्णच आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्त उतरले. बावनथडी नदीच्या पात्रामध्ये व्यथा. बावनथडी प्रकल्पग्रस्तांची उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांची सुद्धा उपस्थिती. चंद्रपूर जिल्ह्यातील 72,388 शेतकरी आता कर्जमुक्तीच्या उंबरठ्यावरती. सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे खातेदार. कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवरती उपलब्ध. लघु प्रकल्प डबडबले. दिना धरणाची मजल 51%वरती. जलसाठ्यांमध्ये 10% वाढ झालेली आहे. एल निनोचे सावट असून पण स्थिती चांगली आहे. बंदीनंतर सुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये खतावरती लिंकिंग हे सुरूच आहे. 266 रुपयांच्या युरियासाठी 2,025 रुपयांचे संयुक्त घ्या. कृषी विभाग म्हणतोय तक्रार करा. तब्बल 6 दिवसानंतर पावसाचा जोर ओसरला असून पेरणी रोवणीच्या कामाला वेग आलेला आहे. जनजीवन पूर्वपदावरती. गोरे करणाऱ्या बोगस ब्युटी क्रीम वापराल तर किडनी गमावून बसाल. परदेशातील क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. तरुण पिढीला इन्स्टंट गोरेपणाचे स्लो पॉयझन दिले जाते. बियाणे बोगस. शेतकरी हवालदिल झालेले आहे. चिकणीत हनीबेजर वाण न उगवल्यामुळे आर्थिक फटका बसतोय. वायगाव हळदीला सोन्याचे दिवस असून अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाते. भौगोलिक मानांकनानंतर वाढली देशभरामध्ये मागणी. उत्पादकता अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळाले 75,000 रुपयांपर्यंत अनुदान. कॉटन श्रेडर यंत्रणासाठी महाडीबीटीवरती अर्ज करावा. वेबीची रामचीवरती राबण्यापेक्षा शेतमजुरी करणे ठरणार फायद्याचे. अवघ्या 5 रुपयांची दरवाढ झालेली असून 25 दिवस जास्त काम मिळणार. पण मजुरांचे पोट कसे भरणार. पीक कर्ज अडवणाऱ्या बँक व्यवस्थापकांना दणका बसणार आहे. शिबिलच्या कारणावरून शेतकऱ्यांचे कर्ज नाकारणाऱ्या बँकांना नोटीस. भारीच. राधानगरी धरण 52% भरलेले असून पावसाची संततधार ही सुरूच आहे. जारी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. लहान प्रकल्प भरण्यास गतीने सुरुवात झालेली आहे. 4 लाखांच्या अनुदानासाठी 1,000 रुपये भरा. पशुपालकांची आजरा चंदनगडमध्ये फसवणूक केली जाते. टोळीकडून लाखोचा गंडा. बच्चे सावर्डे मांगले बंधाऱ्याचा भराव गेला वाहून मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी ग्रामस्थांचा संताप व्यक्त होतोय. पाटबंधारे विभागाची चौकशीची मागणी केली जाते. आजरा तालुक्यामध्ये वाऱ्यासह पावसाचे थैमान. 19 घरांच्या भिंती कोसळलेल्या असून लाकुडवाडी शाळेची संरक्षक भिंत कोसळली. किटवडे सरपणला परिसरामध्ये 270 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.